चला आता स्कॉलरशिपची लिस्ट लागली की वासूची लाईन क्लिअर. अरे वासू, एवढी सॉलिड सेटिंग लावली आहेस, मग आता कशाला टेन्शन घेतोयस? नाही तसं नाही, पण मला जरा वेगळीच काळजी आहे. वेगळीच काळजी? काय रे? उद्या पालखी आहे. हे वासू, तू जरा विचार कर हा. अरे पण त्याचा इथे काय संबंध? मला जावं लागेल उद्या. अरे हाव, पण ते उद्या ना. आज तर तू जाऊ शकतो ना उर्मिला घेऊन. आणि आज ती नाही म्हणाली तर? वासू, अरे आमच्या बाबतीत इतका पॉझिटिव्ह बोलत असतोस तू, पण असा स्वतःच्या बाबतीत असा निगेटिव्ह विचार का करतोय? सगळ्या बाजूंनी विचार करावा लागतो. चिल यार वासू, तुला वाटतंय तसं काही एक होणार नाही. बघ, आज ती नक्की येईल तुझ्या बरोबर कॉफी प्यायला. आणि हो, आज तिला प्रपोजच कर. आता खूप झाला. अरे 2 वर्ष लागली तुला तिच्याशी बोलायला, आणि आता हा तुझा मॅटर पटापट पुढे सरतो. हो, मी आज बोलणार आहे. माझ्या मनातलं सगळं सांगून टाकणार आहे तिला. सगळी तयारी पण झाली. आज मी तिला सांगणारच. कोणाला सांगणार? आणि काय सांगणार? मला पण तर कळू दे जरा. काही महत्वाचं आहे का? हो ग, खूप महत्वाचं आहे. काय रे, असं काय महत्वाचं? अगं, ते आमच्या प्रोफेसर आहेत ना, मिसेस जगदाळे, त्यांना नीट शिकवताच येत नाही. तर आम्ही त्यांना जाऊन सांगणार आहे की तुम्ही शिकवलेलं काही कळतच नाही. पुनर्वसू, खोटं बोलतोयस ना रे? ते आले तेव्हा तू वेगळंच काहीतरी बोलत होतास, आणि आता माझ्यासमोर वेगळंच काहीतरी बोलतोयस. खरं सांग, हो ना? नाही अगं, मी खरं सांगतोय. तू दामूला विचार. हा खोट नाही बोलत आहे. उर्मी, अगं उर्मी, तू सिलेक्ट झालीस. काय? अगं हो, तुला स्कॉलरशिप मिळाली. वाव विशाखा, माझा विश्वासच बसत नाहीये. कॉंग्रॅट्स उर्मी. वी आर सो प्राऊड ऑफ यू. वासू, तू म्हणालेलास ना अरे की मला स्कॉलरशिप मिळणार. स्कॉलरशिप मिळाली अरे. कॉंग्रॅच्युलेशन उर्मी. थँक्स वासू. नुसतं थँक्स नाही, तू माझ्याबरोबर कॉफीला येणार होती. अरे आज नको, आपण उद्या जाऊया. का आज का नको? अरे आज जरा घरी जाते, आई बाबांना सांगते, त्यांना पण खूप आनंद होईल ना. अगं पण आपलं ठरलं होतं ना आज जायचं. अरे पण उद्या जाऊया ना. उद्या आपण गेलो ना की मी तुला छान सरप्राईज दे. ओके, बाय. ए बाय. चल गा. सरप्राईज. उद्या कुळाची ग माझी नात. थांब, तुझी दृष्टच काढते. काय ग, काय करू आज तुझ्यासाठी स्पेशल? आई, खरं तर तुझ्या हातचं सगळं स्पेशल असतं. आज ना सीताफळ बासुंदी चाल. बर, करते. आत्ताच तयारीला लागते. आणि उर्मी, मन लावून अभ्यास कर ना. हो. तुझा आवडता विषय आहे. हे काय आहे, याच विषयात तुला PhD करता येईल ग पुढे. काढू ना रे दृष्ट. मला का विचारतेस तू? नाही, आता 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 मला सांगच, काय ग आई, हे दृष्ट लागते म्हणजे नेमकं काय होतं? आणि काय कोणाची दृष्ट लागणार आहे आपल्या उर्मिला?
झालं सुरू झाला हा परत. नाही नाही नाही, तूच छेडलेस ना आता मला. हा मग आता सांग ना, आता उत्तर द्यायचं मला. अरे बाबा जाऊ दे रे. अरे जाऊ दे कसं उर्मी. हा नाही नाही, मला माझ्या प्रश्नांची उत्तर द्या ना, मग मी गप्प बसतो. अरे पण मला सांग, काय फरक पडतो तिने मीठ मोहरी ओवाळून टाकलं तर? म्हणजे काय? मी तुला फ्रँकली सांगते, मला आवडतं असं कोणीतरी दृष्ट वगैरे काढलेलं.